जर तुमची नोकरी उद्या गेली तर तुम्हाला पैसे येत राहतील का? किंवा तुम्ही ठरवलं की पुढच्या आठवड्यापासून मी काम करणार नाही, तर तुम्ही तुमचा घर खर्च चालवू शकता का? किंवा तुम्ही असं ठरवलं की मला 1 वर्षासाठी आता कामातून गॅप घ्यायचा आहे, तर तुम्ही तुमचं आत्ताच असणारं लाईफस्टाईल कंटिन्यू करू शकता का विदाउट एनी इश्यूज? जर याचं उत्तर नाही असेल तर आय एम सो सॉरी, तुम्ही एका मिडल क्लास ट्रॅप मध्ये अडकलेला आहात. हाच तर बेसिक डिफरन्स आहे एका मिडल क्लास व्यक्तीमध्ये आणि श्रीमंत लोकांमध्ये. मिडल क्लास नेहमी त्यांचा वेळ पैसे कमवण्यासाठी ट्रेड करतात, तर श्रीमंत लोक कमवलेल्या पैशातून असे ऍसेट बिल्ड करत जातात की जे त्यांना रेग्युलर इन्कम देत राहतील. त्यालाच म्हणतात पॅसिव्ह इन्कम. ते इन्व्हेस्ट करतात रिअल इस्टेटमध्ये, स्टॉक्समध्ये, बिझनेसेसमध्ये, SIPs मध्ये. एक साधं उदाहरण देते की समजा तुम्ही ऑलरेडी इंडियन रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे, तर तुम्ही आता पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशनसाठी दुबईसारख्या इंटरनॅशनल मार्केटचा नक्कीच विचार करू शकता. कारण इथून मिळणारं रेंटल इन्कम हे तुमचं पॅसिव्ह इन्कम असणार आहे. इंडियातून मिळणाऱ्या रेंटल प्रॉपर्टीजच्या इन्कमच्या तुलनेने दुबईत तुम्हाला खूप जास्त रेंटल मिळतं. याच्या व्यतिरिक्त तुम्ही बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, SIPs मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. पण हीच वेळ आहे की तुम्ही तुमच्या पॅसिव्ह इन्कमकडे लक्ष दिला पाहिजे. अदरवाईज तुम्ही आयुष्यभर अशा लोकांसाठी काम करत राहाल की ज्यांच्यासाठी तुम्ही आणलेला रेव्हेन्यू पॅसिव्ह इन्कम आहे. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.